अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव इथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना उदरनिर्वाहासाठी म्हणून 38 एकर जी शेती आहे ती शेती प्रदान करण्यात आली होती आणि आता याच शेतीवर जर बघितलं गेलं तर सौर ऊर्जा प्रकल्प जे आहे या शेतीवर या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। त्यामुळे इथले जे महिला नागरिक आहेत, आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। काल पोलीस या ठिकाणी आले, पोलिसांची आणि आंदोलनकर्त्यांची बाचाबाची झाली। त्यानंतर मात्र इथल्या आंदोलनकर्त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी तिघांची प्रकृती जी आहे ते सध्या नाजूक आहे। त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काही माता माऊली आहेत, गेल्या 3 महिन्यापासून यांचा आक्रोश लढा सुरू आहे। जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। किती वय आहे तुमचं? आता वयचं काय कळायले मला, मी काय लिहिणारी नाही का माये? 40 वर्षानं रान करता साहेब, आणि कन्या घुगऱ्या ही लेकरं खायला रडायला आम्हाला ते कपडे वैदिनी म्हणे आम्ही मनी ठुलं नाही, जोडवं ठुलं नाही, सोनाराच्या आणि रान केलं। आम्ही घरी आहे तोवरच झाड काढून टाकले। कोण काढलंय? काय होतं इथं? इथं का झाड ही काय तर टाकली तर पाडू BCPनं, आणि का आम्हाला माराय अंगावर येते। आणि तुम्ही का म्हणता असं, आमचं का नाव सांगता? हे असे पोलीस गोळा करते तर आम्हाला उचलून नेतात। ही 3दा नेले आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये। काय झालं होतं परवाच्या दिवशी पोलीस इथं आल्यानंतर? तुम्हाला विष प्यावं का वाटलं तुमच्या लोकांना? आमच्या लोकांना हे घराला JCB लावली होती। मग प्रत्यक्षात त्यांनी म्हणले ही घरं मोडले, शेत मोडल्यास नंतर काय आपल्याला जगून उपयोग आहे म्हणून त्यांनी विष प्राशन केलंय, असं झालंय। आता काय मागणी आहे तुमच्या लोकांची, सर्वांची? आमची मागणी आहे की हा प्रोजेक्ट त्यांनी रद्द करावा। आम्हाला एकतर इथं फक्त अर्धा एकर सुद्धा रान नाही, तर आम्हाला घरी गेलं तर घर नाही, रानात आलं तर रान नाही। त्याच्यावर सुद्धा ही शासनाने प्रोजेक्ट आणला, आम्ही काय करावं? त्यामुळे आमच्या पुरुषांनी आम्हाला ऐकणं गेले। त्यांनी बीडच्या कोणी काय म्हणते CIP का SIP कोण आणले, त्या महिलांनी आम्हाला चौघीला उचललं आणि त्या वाहनात टाकलं, बर्दापूरला नेऊन टाकलं। मग आम्ही करायचं काय? त्याच्यामुळे आमच्याकडे विष पेले, त्यांना दवाखान्यात नेलं। मग आम्ही कसं करायचं, काय करायचं? आम्हाला हे काय ऐकत नाहीत, नेते तिथं नेऊन टाकतात। आम्ही रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत तिथं होता। पोलिसांनी मारहाण केली तुम्हाला? नाही केली, उचलून नेलं आम्हाला आणि टाकलं। आम्हाला 6 जणीनं वडीत नेलंय, आम्हाला कुत्रे वडल्यावर निवडलंय साहेब का इथंच आहेत। आणि आमची हालत अशी केली, आम्ही तिथं गेला सुद्धा नाहीत, आम्ही अडवायला आम्हाला तिथं अडवू लागला आम्ही तर, म्हणून आम्हाला तसं केलंय। आम्हाला काही सध्या असं सुधर नाही की असं काय आम्ही करावं ती का काय करावं। या शेतीवर काय काय पेरत होता, काय काय उत्पन्न होत होतं? गहू, ज्वारी, हरभर एवढं पीक घेत होता। आता सध्या माझं पीक आहे ना इथं गायरनामध्ये, माझी ज्वारी आहे सध्या, आणि ज्वारी आहे। आणि मी काय म्हणते की प्रोजेक्ट करायला खालून जागा आहे ना 7-8 एकर, तिथं करावा। गरीबावरच काय अन्याय करते, ही श्रीमंतावर अन्याय काय होत नाही? धनधानगे माणसं आहेत ना तिथं करावा की ही प्रोजेक्ट। इथं येऊन पोलीस प्रशासन लावून आम्हाला दादागिरी करून आमच्यावर हे करायला लागले। तर किती पोलीस आणले त्या परिसरामध्ये आता? जय भीम, मी ऑल इंडिया पॅन्थर्स। किती पोलीस आणले तिथं? इथं जवळपास 30-40 पोलीस आणलेत ना। जास्त आहेत, जास्त आहेत। माझ्या माहिती अनुसार तर 50च्या जवळपास असतील पोलीस। पोलीस इथं आणले, दबाव आणलं असं म्हणतायत। सामाजिक कार्यकर्ते देखील इथं आलेत। काय प्रकार आहे, काय मागणी आहे, थोडक्यात सांगा। आता विषय भाऊ असा आहे याच्यामध्ये की आता जी गायरान जमीन आहे, जी गायरान जमीन वहिती करून जी दलित लोक ही खातात, तर या गायरान जमिनीमधून राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत नाही का आमची, असा आमचा सवाल आहे सरकारला। आम्ही राष्ट्रीय उत्पन्नात भर पाडतोय, तरी देखील 1989चा कायदा आहे। ही चूक कुणाची आहे जर नावे नसेल तर? ही महसूल यंत्रणेची चूक आहे। 1989चा कायदा आहे, या कायद्यानुसार ही जमीन यांच्या नावं झाली पाहिजे। जगपाल सिंग वर्सेस पंजाब स्टेटचा जो निकाल आहे तो का निकाल काय सांगतोय? जिथं गायरान जमिनीवरती किंवा सरकारी जमिनीवरती दलितांनी ताबा केला असेल तर त्यांना काढलं नाही पाहिजे, तिथून हटवलं नाही पाहिजे। जर दबंग लोकांनी, पैशावाल्या लोकांनी, इंडस्ट्री लोक जर ताबा करीत असतील तर त्यांना तिथून हुसकावलं पाहिजे। परंतु इथं उलटं होत आहे, इथं दलितांना बाजूला काढलं जात आहे आणि ही या कंपनीच्या घशात ही जमीन घालण्याचा प्रयत्न चालू आहे। तर मला वाटतं हा अन्याय आहे दलितांवरती, आणि हा अन्याय आम्ही खपून घेणार नाहीत। ज्यांनी विष प्राशन केलंय त्यांची प्रकृती कशी आहे? किती जणांनी विष प्राशन केलं होतं? तर काल 3 जणांनी विष प्राशन केले, आणि त्यात एक म्हणजे 3 पुरुषच आहेत, आणि एक महिला आहे जी आहे ती महिलेला BP लो झाला, छातीमध्ये बुक्की मारली महिला पोलिसांनी।
तर ती एक जण चिंताजनक आहे, एका महिलेची जी हे पुरुषाची. आता आता काय मागणी आहे पुढची? पुढची मागणी हेच आहे की जी वहिती क्षेत्र आहे, वहिती क्षेत्र सोडून यांनी प्लॅन करावा. सर कसं आहे याच्यामध्ये, कलेक्टरची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये दिशाच नाहीत. म्हणजे या ठिकाणी 31 एकरचं गायरान असताना 31 एकरमध्ये एवढंही कंपनीला 16 एकर दिलंय, त्याची दिशा नाही. आणि दिशा नसताना जाणून बुजून तिकडं MSCBच्या बाजूला सोडली जमीन, आणि ह्यांनी जी वहिती करून गरीब माणसं खातेत, ज्यांचं कुणीच नाही, त्यांच्यावर हे प्रशासन नांगर फिरवण्याचं काम करतंय. या ठिकाणी दडपशाही करून यांच्या पोझिशन काढायचं. 2 वर्ष झालं कलेक्टर ऑफिस म्हणतं यांना पोझिशन दिले कंपनीला. जर 2 वर्षाखाली पोझिशन दिलं तर मग हे आता गायरानधारकीत आहे, त्यांच्या ताब्यात आहे ना. मग यांना पोलीस प्रोटेक्शन आणून या ठिकाणी यांचं पोझिशन का काढावं लागतंय? म्हणून वहिती क्षेत्र सोडून यांनी प्लॅन करावा अशी आमची मागणी आहे. नक्कीच वैयक्तिक क्षेत्र सोडून प्लॅन करावे अशी मागणी. हे बाजूला अशा पद्धतीचे पोलीस आहेत, हे बीड पोलीस आहेत. खरं तर परवाच्या दिवसापासून इथं पोलिसांचं बळाचा वापर करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप जो आहे आंदोलनकर्ते करतात. बाजूला इकडं महिला पोलीस आहेत. हे सर्व परिसर जर पाहिलं तर पोलिसांनी अक्षरशः वेढलेला आहे. पोलिसांचा तो व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. अधिकारी आहे तिथं बातचीत करण्याचा त्यांच्याशी प्रयत्न करतोय. नेमका काय प्रकार आहे या सगळ्या गोष्टीचा. एकीकडे जर बघितलं गेलं तर कालचा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महिला पोलीस आहेत, पुरुष पोलीस आहेत, या पद्धतीनं काल कोम्बिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. काही पोलीस अधिकारी माझ्यासोबत आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आरोप होतोय पोलिसावरती, नेमका काय प्रकार झाला? काय नाही तेच काय काय झाले, कशामुळे सिक्युरिटी आहे हे तर सांगा. बंदोबस्त दिला सिव्हिल संरक्षण आमच्याकडे, त्यासाठी आम्ही आलोय. तर आरोप होते काल जो प्रकार झाला, विषप्राशन झालं. तसं काय नाही. पोलीस अधिकारी आहेत, बोलण्यास टाळटाळ करतायत. वरिष्ठांच्या मर्जीनुसार त्यांना बोलता येणार नाही असंच काहीतरी समजलं तरी वावगं वाटणार नाही. अशा पद्धतीने पलीकड बघा, JCB आणलेली आहे, त्या पद्धतीनं तिथले वृक्षतोड जे आहे ते केली जाते. बाजूला वहिती असलेली शेती आहे ती पण उखडण्याचं काम जे आहे सध्या सुरू आहे. एकंदरीत हा 38 एकरचा परिसर आहे. कुठंतरी हा परिसर जो आहे उदरनिर्वाहाचं साधन आहे, आणि त्यामुळेच इथं कुठलाही प्रकल्प जो आहे ते आणू नये किंवा बसू नये अशी मागणी जी आहे इथले अनुसूचित जाती जमातीचे जे लोक आहेत, नागरिक आहेत, ते करताना पाहायला मिळतात. एकंदरीत आता जे 3 जे विषप्राशन केलेले जे शेतकरी आहेत, आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. आता नेमकं प्रशासन कुठल्या भूमिकेत राहील, या लोकांना न्याय मिळेल का, हाही आता खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता उद्यापासून प्रशासनाची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, अंबाजोगाई, बीड.